तर बघा गाईज, बाहेरून आपला कसा आहे बंगला, श्रीनिवास आपल्या बंगल्याचं नाव आहे. सगळं मी दाखवतो आतून कसा आहे बंगला. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे बाहेर कोणगावला. गाईज आम्ही कोणगावला आलेलो आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता गाईज, मामा आणि मामीच्या कोंबड्या पण आहेत आणि या कोंबड्या आलेल्या आहेत आता खायला. तर गाईज आता आम्ही चाललोय बंगल्याला लॉक लावण्यासाठी आणि तुम्हाला बंगला पण आधीचा आमचा दाखवतो. तर आता मामा आणि मामी आणि मम्मी आणि मी आणि जिगीशा आता आम्ही चाललोय बंगल्याला लॉक लावायला. तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला आता मी दाखवतो का आमचा बंगला कसा आहे. आणि आमच्या बंगल्याचं नाव श्रीनिवास आहे. तर आता इथं साप गेला. तर गाईज आता आम्ही आमच्या बंगल्याच्या इथे आलेलो आहे. आता हे बंगला तुम्ही बघू शकता ते. आणि ओळखतात आम्हाला. आधी मम्मीचं पार्लर होता वरती, तर या बायका आता ओळखतात. वरती पार्लर होता आणि ही जी सीडी आहे ही सीडी वरती जाण्यासाठी होती आणि आतमधून पण सीडी एक आहे. तुम्हाला सगळं मी दाखवतो आतून कसा आहे बंगला आपला. ते गाळा पण घेतलेला पण कसं ते लॉकडाऊन मध्ये आता बंद केलं. 10वीला असं ना. हा 10वी झाली त्याच्यात ते ब्लॉक काढतो. गाईज आता मी तुम्हाला आतून घर दाखवतो. घर कसं आहे तर यो पहिलं गेट आहे. सगळं रिन्यू करायचं आपल्याला, नवीन करायचं आहे. आणि ही गॅलरी आहे. आता सगळं साफसफाई करायचे, कलर वलर पण मारायचं आहे. आणि वरती जायला जिना आहे. सगळं नवीन करायचं आता या घराला. आणि आतून बघा, आतून असा लुक आहे. गाईज आम्ही इथं आधी राहायचो. इथे आमचा सोफा होता, या साईडला सोफा होता आणि या साईडला टीव्ही आणि ड्रॉल होता. आणि आतमधलं पण किचनचं पण तुम्हाला दाखवतो मी. हा इथं सायकल असायची माझी. तर गाईज आता मी तुम्हाला किचन दाखवतो. तर बघा किचन असं आहे. किचनचं आता हालत खराब आहे, याला सगळं न्यू करायचं आहे. इथे आमचा फ्रीज असायचा आणि इथं मांडणी होती, इथं देवारा होता आणि यो वटा आहे. इथं गॅस होती आणि सगळ्या भांड्या सगळ्या होत्या. याला आता अख्खा सगळं न्यू करायचं आहे. आणि तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवतो. यो बाथरूम आहे, हे दोन्ही बाथरूम आहेत. आणि बाहेरची जागा, हे पाठचा दरवाजा आहे, तुम्ही बघू शकतात गाईज. हे आपल्या बंगल्याचा पाठचा दरवाजा आहे. अजून मी तुम्हाला वरतूनचा पण दाखवतो. तरी खालतूनचा आहे आपल्या बंगल्याचा. वरतूनचा अजून तुम्ही बघितला नाही. आणि ही सीडी आहे आपली बंगल्याची.
तर आता आम्ही चाललो वरती, तुम्हाला वरतूनच दाखवतात. तर बघा ही सीडी आपली वरती जाण्यासाठी. आलो सर. आणि ही सीडी चढल्याच्या नंतर जस्ट आपली इथे खिडकी आहे आणि आतमधली एंट्री इथून अशी स्टार्ट होते. इथे पार्लर होता मम्मीचा. तर बघा पार्लरचे अजून बॅनर आहेत. इकडं पण बॅनर होतं, ओपन केला आता. आणि कस्टमर वरती चढून असे यायचे. तर गायज आता आमच्याकडे चावी नाही लॉकची, तर आता तोडायला घेतलाय लॉक. आता दीपेश मामा तोडतोय लॉक. तर गायज आता लॉक तोडलेला आहे. तर गायज तुम्हाला आता आतमधला दाखवत आहे. बेड पण अख्खा गेलेला आहे, सगळ्या वस्तू गेलेल्या आहेत. आपल्याला सगळं साफ करावं लागेल. सोनीचा रूम आहे तिकडचा. चोनीचा आहे, चोनीचा फोटो. तर गायस तुम्ही बघा, यो दीदीचा रूम आहे, लास्टचा रूम सगळ्यात. आणि बघा कसा आहे यो. तिथे खिडकी आणि इथे आमचा PC असायचा, कम्प्युटर असायचा आमचा. आणि यो टॉयलेट आहे. आणि इथं सगळं सामान आहे, यो फेकायचं आहे माझा. आणि माझा छोटापणीचा शूज बघा, छोटापणीचा शूज आहे माझा, एकदम बारीक. PC नाही ती TV आहे आधीच्या जमान्याची. आणि यो पण बेडरूम आहे एक आमचा. गिफ्ट नाही, ते सगळं कचरा आहे, आता फेकायचं आहे, सगळं साफ करायचं आता. आणि याला साफ करायचं आणि कलर वलर मारायचा आहे. पण तो पण ब्लॉग येणार आहे लवकरात लवकर, तो पण ब्लॉग टाकणार. आता तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे का आतमध्ये कसं आहे आणि नंतर कसं होणार आहे. तर गायस तो आतमधला रूम पण तुम्ही बघितला आणि यो रूम पण बघितला. तर आता आपण जाऊ बाहेर. आणि इथं पार्लर असायचा अख्या पॅसेजमध्ये. नवीन ब्लॉग लावू आता. तर आता आम्ही सगळे चाललेत खालती. हा तर गाईस तुम्ही अख्खा घर बघितलं असेल बघा, बाहेरचा बॅकग्राऊंड अख्खा. आणि घराच्या समोर टाकी झालेली आहे. आणि यो गॅलरी ही आखी. तर बघा गाईज बाहेरून आपला कसा आहे बंगला. श्रीनिवास आपल्या बंगल्याचं नाव आहे. आणि कोण गावाचा सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बंगला. तर गाईज तुम्ही तर बघू शकता. आणि यो मामाचं घर आहे. मामाच्या घराच्या जस्ट साईडलाच या दुकानात आहे सगळी मामाची. आणि अख्खी बिल्डिंगच मामांची आहे. दोन्ही मामा वरती राहतात, एक मोठा मामा वरती राहतो, एक छोटा मामा खालती राहतो. आणि ती बिल्डिंग पण मामांचीच आहे, या दोन्ही बिल्डिंगी. आणि मंदिर पण. आणि मामीने जेवण पण आणलेलं आहे. ते इथे बघा अंडा आहे आमलेट मारून मस्तपैकी. आणि चपात्या आहेत. आणि इथं चिकन आणि जवलं आहे. आणि मम्मी पण इथे जेवते. आणि इथं आलाय वरदान आलंय.
हा मामाचा स्टुडिओ आहे, तो कल्याण कोंडगावला आहे आणि इथे खूप फोटो आणि सॉन्ग शूट होतात आणि आधी पण सॉन्ग शूट केलेला आहे मामाने आणि तो पण फेमस झालेला आहे सॉन्ग। तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवरती जाऊन बघू शकतात। मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची ID टाकलेली आहे। तर गाईज आम्ही आता वरती आलेलो आहे सचिन मामाच्या घरी। तर आता मम्मी बसलेली आहे आणि मामी पण आमची इथे आहे ना। मामा खालती गेलेला आहे आणि जिगीशा पण वरती आलेले आहे।